पाहिलं नसेल तर ते पुन्हा तुम्ही एक वेळेस पाहून घ्या. त्याची माहिती डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. त्यानंतर तर आज आपण लेक्चर नंबर 2 सुरू करणार आहोत. तर यापूर्वी आपण समरी घेऊया थोडी, जे की कालच्या लेक्चरची. बघा, काल आपण लाईफ प्रोसेस लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये आपण लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे काय बघितलेले आहेत किंवा लिव्हिंग ऑर्गॅनिझमचे प्रकार बघितलेले आहेत किंवा लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा समावेश कोणाकोणाचा होत असतो. बघा, प्लांट्स होतो, कोणाचा होतो? प्लांट्स. दुसरा आहे ॲनिमल्स होतो, कोणता? ॲनिमल्स. आणि तिसरा आहे मायक्रो ऑर्गॅनिझम. कोणाचा होतो? मायक्रो ऑर्गॅनिझमचा समावेश होतो. कोणामध्ये? लिव्हिंग ऑर्गॅनिझम. तर कमी या अधिक प्रमाणामध्ये या तिन्ही प्रकारामध्ये जे काही प्रोसेस आहेत, काय आहेत? लाईफ प्रोसेस आहेत, हे कसे आहेत? समान आहेत, सिमिलरिटीज आहेत. कसे आहेत? कमी अधिक प्रमाणामध्ये सिमिलरिटीज त्याच्यामध्ये दिसून येतात. तर बघा, याच्यामधल्या काही प्रोसेस आहेत. समजा आपण जर ॲनिमल्स मध्ये बघितलं झालं, कशामध्ये? ॲनिमल्स मध्ये जर आपण बघितलं तर ॲनिमल्स मध्ये ह्युमन कोण आहे? ॲनिमल्स मध्ये येणारा कोण आहे? हा जीव ह्युमन आहे. कोण आहे? ह्युमन. तर ह्युमन मध्ये सुद्धा काही प्रक्रिया घडत असतात आणि त्या प्रक्रिया जवळपास 6 प्रकारच्या आहेत. किती प्रकारच्या? 6 प्रकारच्या. नंबर 1 आहे डायजेस्टिव्ह, नंबर 2 आहे रिस्पिरेशन, तिसरी आहे सर्क्युलेशन, 4 नंबरची आहे कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन, 5 आहे एक्सक्रिएशन आणि 6 नंबरचा आहे रिप्रोडक्शन. कोणते येतात? रिप्रोडक्शन. पुन्हा एकदा घ्या, जर तुम्ही लक्षात आले नसतील तर लिहून घ्या. बघा, नंबर 1 आहे, कोणती आहे? एक आहे डायजेस्टिव्ह. नंबर 2 रिस्पिरेशन, त्याला आपण रिस्पायरेशन सुद्धा म्हणू शकतो. नंबर 3 सर्क्युलेशन. नंबर 4 आहे एक्सक्रिएशन. काय आहे? एक्सक्रिएशन. नंबर 4 आहे रिप्रोडक्शन. कोण आहे? रिप्रोडक्शन. आणि 6 आहे कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन. हे काय आहे? तर डायजेस्टिव्ह सिस्टीम, रिस्पिरेटिव्ह सिस्टीम, एक्सर्क्युलेटरी सिस्टीम किंवा आपण याला सर्क्युलेशन किंवा आपण सर्क्युलेटरी सिस्टीम सुद्धा म्हणू शकतो. काय म्हणतो आपण? सर्क्युलेटरी सिस्टीम. कोणती सिस्टीम? सर्क्युलेटरी सिस्टीम. एक्सक्रेशन, रिप्रोडक्शन आणि कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन. डायजेस्टिव्ह म्हणजे पचन संस्था. कोणती संस्था? पचन संस्था. रिस्पिरेशन म्हणजे श्वसन संस्था. सर्क्युलेशन यानी की सर्क्युलेटरी सिस्टीम, याला आपण रक्त अभिसरण किंवा अभिसरण संस्था. त्याचबरोबर एक्सक्रिएशन म्हणजे उत्सर्जन संस्था. त्यानंतर रिप्रोडक्शन म्हणजे प्रजनन संस्था. त्याचबरोबर कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन समन्वय संस्था. दळणवळण किंवा समन्वय, नियंत्रण व समन्वय संस्था. या ठिकाणी याचा आपल्याला 6 प्रकारचे काय आहेत? हे प्रोसेस आहेत. आणि या प्रोसेस कोणामध्ये घडत आहेत? 6 प्रकारच्या प्रोसेस. तर या 6 प्रकारच्या प्रोसेस लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये घडत आहेत. तर लिव्हिंग ऑर्गॅनिझम कोण आहेत? तुम्हाला माहिती आहे. नंबर 1 प्लांट्स, त्याच्या नंबर 2 ॲनिमल्स आणि नंबर 3 मायक्रो ऑर्गॅनिझम. कोण आहेत? मायक्रो ऑर्गॅनिझम. यांच्यामध्ये या प्रोसेस घडत असतात. तर त्यानंतर बघा, तुमच्या जर लक्षात आलं असेल, आता यामध्ये डायजेस्टिव्ह सिस्टीम हा सर्वात महत्वाचा कोण आहे? प्रोसेस आहे सजीवामध्ये. तर आपण डायजेस्टिव्ह सिस्टीम विषयी माहिती घेऊया आणि त्यानंतर रिस्पिरेशन आणि आपण काय करूया? एका प्रोसेसची माहिती घेत जाऊया. तर सर्वप्रथम आपण डायजेस्टिव्ह सिस्टीम हा पॉइंट घेणार आहोत. ओके, कोणामध्ये? ह्युमन बिंग मध्ये. कोणामधला? ह्युमन बिंग मधला हा डायजेस्टिव्ह सिस्टीमचा प्रकार, आपण प्रोसेसचा प्रकार घेणार आहोत. तर डायजेस्टिव्ह सिस्टीम म्हणल्याच्या नंतर पचन संस्था, आणि पचन संस्था ही जी संस्था आहे, तर या संस्थेमुळे आपल्या शरीरामध्ये ऊर्जेची निर्मिती करण्यास त्याची मदत होत असते. ती कशी? बघा,
तर विद्यार्थी लक्ष द्या, हे आहे डायजेस्टिव्ह सिस्टीम. कुठून आहे तर बघा, माउथ हे आहे ह्युमन बॉडी मध्ये, माउथ आहे. कोण आहे? माउथ. त्याच्यानंतर हे आहे लॅरिंक्स, हे आहे फॅरिंक्स. ओके. त्याचनंतर या ठिकाणी बघा कोण आहे? सलायवरी ग्लँड, सलावरी ग्लँड, सलायवरी ग्लँड. बघा ही सलायवरी ग्लँड आहे. त्याचबरोबर लोअर साइडला सुद्धा या ठिकाणी कोण आहे? सलायवरी ग्लँड आहे. कोण आहे? सलायवरी ग्लँड. बघा माउथ हे कुठे आहे? माउथ. त्याच्यानंतर हे कोण आहे? माउथ आतमध्ये सलायवरी ग्लँड अप्पर, आणि ही आहे लोअर सलायवरी ग्लँड. त्यानंतर लॅरिंक्स आणि हा फॅरिंक्स आहे. त्याच्यामध्ये या ठिकाणी फूड पाईप तुम्हाला दाखवला आहे. तर हा कोण आहे? फूड पाईप. आणि फूड पाईपला कनेक्टेड असलेला कोण आहे? जठर आहे. कोण आहे? जठर. त्याच्यानंतर या खाली स्मॉल इंटेस्टाईन दाखवलेलं आहे. काय दाखवलं आहे? स्मॉल इंटेस्टाईन. आणि या ठिकाणी ज्या ठिकाणी अपेंडिक्स आहे, कोण आहे? अपेंडिक्स. म्हणजे या ठिकाणी एक जोडलेला भाग आहे जो की निरुपयोगी आहे, आणि तो लहान आतडा आणि मोठे आतडे, ज्याला आपण लार्ज इंटेस्टाईन असं म्हणतो. स्मॉल इंटेस्टाईन आणि लार्ज इंटेस्टाईन या दोघांच्या कनेक्टिव्ह या ठिकाणी ज्या ठिकाणी जोडला आहे त्या ठिकाणी अपेंडिक्स म्हणून छोटासा एक भाग असतो जो की वेस्टेजियल आहे. कसा आहे तो? वेस्टेजियल आहे, निरुपयोगी आहे. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या, माउथ पासून ते लार्ज इंटेस्टाईन आणि लार्ज इंटेस्टाईनच्या एंडिंग पॉइंटला कोण आहे? रेक्टम आहे. कोण आहे? रेक्टम. हा सुद्धा कोण आहे? रेक्टम. जो की या ठिकाणी वेस्टेज मटेरियल काय होते? जमा होत असते. कुठलं? तर आपल्या शरीरामधलं, जे की आपल्या स्मॉल इंटेस्टाईन मध्ये असेल किंवा लार्ज इंटेस्टाईन मध्ये असलेलं वेस्ट मटेरियल, त्याला आपण चोथा म्हणतो, तो या ठिकाणी काय होत असतो? जमा होत असतो. याला आपण रेक्टम असं म्हणतो. आणि रेक्टमच्या नंतर जो काही ओपनिंग स्पेस असतो किंवा जो एंडिंग पॉइंट असतो त्याला आपण ॲनस म्हणतो. काय त्याला आपण? ॲनस. तर अशा पद्धतीनं हे कोण आहे? आपली डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे. काय आहे? डायजेस्टिव्ह सिस्टीम. कोण आहे? डायजेस्टिव्ह सिस्टीम. तर मला वाटतंय तर यामध्ये ह्युमन मध्ये बघा, लाईफ प्रोसेस मध्ये, लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये जो ॲनिमल्स आहे, ॲनिमल्स मध्ये येणारा जो ह्युमन आहे, आणि या ह्युमन मध्ये येणारी सर्वात प्रथमची महत्वाची प्रोसेस म्हणजे कोण आहे? डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे. आणि त्यानंतर डायजेस्टिव्ह सिस्टीम जर समजला असेल तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब करा आणि आयकॉन बटनला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला अपलोड केलेला व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत मेसेजच्या थ्रू किंवा नोटिफिकेशनच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत माहिती पोहोचेल, अशी आशा करतो. नमस्कार.